तर पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 51,738 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर झालेली आहे। कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा करण्यापूर्वी बँकांकडून पडताळणी केली जाणार आहे। शनिवार आणि रविवार ही सहकारी बँका सुरू राहून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 51,738 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता बातमी आहे नागपुरातून जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। नागपुरातील वकिलांकडून हा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि पीडित विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी नागपुरातील वकील मंडळींनी पुढाकार घेतलाय। तर नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भूकंप झालाय। सुरगाणा तालुक्यातील बोरगावमध्ये जाणवलेत भूकंपाचे धक्के। सकाळी 9:55 भूकंपाचे 4 धक्के। तर भूकंपात कुठलेही नुकसान झालेलं नाहीये। नागरिकांनी घाबरू नये असं प्रशासनाने सूचना केल्यात। सुरगाणा तालुक्यातील बोरगावमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। सकाळी 9:55 हे भूकंपाचे 4 धक्के जाणवलेले आहेत। बोरगावसह महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येते। भूकंपाच्या धक्क्याने कुठलेही नुकसान आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। प्रशासनाकडून पाहणी करून अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती देखील समोर येते। बातमी आहे पालघरमधून। पालघरमध्ये देखील भूकंपाच्या लहान मोठ्या धक्क्यांचं सत्र अजूनही सुरूच आहे। पालघरमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का पाहायला मिळाला। कासा धुंदलवाडी परिसरात भूकंपाचा हादरा बसलाय। सकाळी 10:58 सुमारास हा भूकंप झालेला आहे। पालघरमध्ये भूकंपाच्या लहान मोठ्या धक्क्यांचं सत्र अजूनही सुरूच आहे। आज पालघरमध्ये पुन्हा एकदा एक भूकंपाचा धक्का अनुभवता आलाय। कासा धुंदलवाडी परिसरात भूकंपाचा हादरा बसलाय। सकाळी 10:58 सुमारास भूकंप झाला असल्याची माहिती समोर येते। पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसलेला आहे। कासा धुंदलवाडी परिसरात भूकंपाचा धक्का बसलाय। सकाळी 10:58 सुमारास भूकंप झाले असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।